राजर्षी शाहू छत्रपती मेमोरियल ट्रस्टतर्फे राजर्षी शाहू व्याख्यानमालेचं आयोजन करण्यात आलं आहे. यामध्ये भारतीय संविधानाची निर्मिती प्रक्रिया आणि तिचं स्वरूप या विषयावर संविधान अभ्यासक डॉक्टर भालबा विभुते यांनी विचार मांडले. यावेळी बोलताना त्यांनी 25 नोव्हेंबर 1949 या संविधान सभेतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या भाषणाची सविस्तर माहिती दिली. संविधान निर्मितीसाठी एकूण 22 कमिट्या नेमण्यात आल्या होत्या. यातील सर्वात महत्त्वाची कमिटी ही मसुदा कमिटी होती. त्याचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते. सगळ्यात जास्त काम आणि जबाबदारी याच कमिटीवर होती आणि अध्यक्ष या नात्यानं हे शिवधनुष्य डॉक्टर आंबेडकरांनी यशस्वीरित्या पेललं. म्हणूनच त्यांना भारतीय घटनेचे शिल्पकार ही बिरुदावली मिळाल्याचं त्यांनी सांगितलं. संविधान सभेत फक्त उद्देशिकावर 6 दिवस चर्चा सुरू होती. यासह घटना कुणाला अर्पण करत आहोत यावर सुद्धा मोठी चर्चा झाली होती. एच.व्ही. कामत नावाचे एक सदस्य होते. त्यांनी संविधानिक म्हणजे मसुदा समितीनं जी उद्देशिका तयार केलेली होती, वी द पीपल ऑफ इंडिया, आम्ही भारताचे लोक, तर त्यांनी ती संपूर्ण मसुदा ठीक आहे, परंतु त्याची सुरुवात इन द ग्रेस ऑफ गॉड अशी सुरुवात करावी सांगितली. अर्थात त्याच्यावर चर्चा झाली. राजेंद्र प्रसाद यांनी त्यांना कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न केला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून त्यांना तो ठराव पाठवून घ्यावा सांगितला. बट ही इन्सिस्टेड आणि शेवटी तो मताला टाकला गेला आणि तो 41 विरुद्ध 37 मताने 67-68 मताने फेटाळला. आतापर्यंत 106 घटना दुरुस्त्या करण्यात आल्या आहेत. यातील केशवानंद भारती केसमध्ये संविधानाची मूलभूत चौकट ही संकल्पना पुढं आली आहे. या चौकटीला संसदेला सुद्धा बदलता येणार नाही असं न्यायालयानं स्पष्ट केलं. अतिशय कष्टानं, विचारपूर्वक आणि अभ्यासपूर्वक संविधानाची निर्मिती करण्यात आली आहे. त्यामुळं भारतीय संविधान जगातील सर्वश्रेष्ठ संविधान आहे असं प्रतिपादनही त्यांनी केलं. महत्वाच्या टप्प्यावर जगातलं एक सर्वश्रेष्ठ संविधान म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. जगातल्या सगळ्या संविधानांचा अभ्यास करून तयार झालेले संविधान आणि जगातले एक सर्वश्रेष्ठ संविधान म्हणून आपण पाहतो. आणि आजच्या स्वरूपामध्ये हे संविधान सर्वश्रेष्ठ आहे आणि ते संविधान चांगल्या पद्धतीनं राबवले गेल्यामुळं काही लूपहोल्स त्याच्यामधले आहेत, काही त्रुटी त्याच्यामध्ये आपल्याला दिसून येईल, परंतु त्याच्यामुळे सुद्धा या देशामध्ये आपल्याकडे लोकशाहीचं चांगल्या पद्धतीचं वातावरण राहिलेलं दिसून येतं. पण तरी सुद्धा हे फक्त संविधान चांगलं असून चालणार, संविधानाचा अंमल कोण करतं याच्यावर त्याची उपयुक्तता अवलंबून असते. ज्येष्ठ राज्यशास्त्र अभ्यासक डॉक्टर अशोक चौसाळकर यांनी अध्यक्षीय मनोगतात अमेरिका, इंग्लंड आणि भारत सोडून अनेक देशांच्या घटनेत अनेक वेळा बदल झाला आहे. मात्र भारताची घटना 75 वर्षे टिकून असल्याचं सांगितलं. यावेळी राजदीप सुर्वे, भारती कांबळे यांच्यासह नागरिक उपस्थित होते.